हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील युनिट 3 पेज नंबर 34. तर चलूया, काय आहे पेज नंबर 34 वर. तर नंबर 3 आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. खालील वाक्ये लक्षपूर्वक वाचा. तर पहिलं वाक्य आहे चिल्ड्रन डू नॉट लाईक थॉर्न्स. या वाक्याचा अर्थ आहे मुलांना काटे आवडत नाहीत. त्याच्या पुढचं वाक्य आहे चिल्ड्रन लाईक फ्लावर्स. चिल्ड्रन लाईक फ्लावर्स म्हणजे मुलांना फुले आवडतात. त्यातलं ए क्वेश्चन बघा काय आहे. ड्रॉप डू नॉट or does not in the following and frame meaningful sentences. You may have to change the highlighted words. आता खालील वाक्यातील डू नॉट किंवा डज नॉट हे शब्द वगळून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. त्यासाठी रंगीत पट्ट्यांतील शब्दही बदलावे लागतील. तर इथं म्हणलंय काय, तर खाली जे शब्द दिलेले आहेत, काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यामध्ये काही शब्दांना हायलाईट केलेलं आहे. म्हणजे काही पट्ट्यांमध्ये, पिवळ्या पट्ट्यांमध्ये जे शब्द आहेत ते शब्द बदलायचे आहेत. आणि डू नॉट, ज्या वाक्यामध्ये समोरच्या वाक्यात डू नॉट आहे ते डू नॉटला काढून आणि पिवळ्या पट्टीमध्ये असलेल्या शब्दांना बदलून नवीन वाक्य, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. तर इथं यांनी पहिलं वाक्य दिलेलं आहे गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. म्हणजे शेळ्या सोन्याची पाने खात नाहीत. तर यात त्यांनी पुढं वाक्य दिलेलं आहे समोर, त्याचं उत्तर गोट्स जसंच्या तसं घेतलं, डू नॉट काढून टाकलं आणि त्या ठिकाणी लिहिलं ईट जसंच्या तसं, आणि पिवळ्या पट्टीमधलं गोल्ड काढून टाकलं, त्या ठिकाणी लिहिलं ग्रीन, आणि लीव्ज जसंच्या तसं लिहिलं. आता यांनी गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्ज या वाक्यातून डू नॉट काढून टाकलं आणि गोल्ड बदलून टाकलं. तर नवीन अर्थपूर्ण वाक्य तयार झालं गोट्स ईट ग्रीन लीव्ज. या वाक्याचा अर्थ होतो शेळ्या हिरवी पाने खातात. शेळ्या हिरवी पाने खातात. आता दुसरं वाक्य आहे थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लीव्ज. थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लीव्ज म्हणजे चोर काचेची पाने चोरत नाहीत. चोर काचेची पाने चोरत नाहीत. आता ह्या वाक्यातलं थीव्ज जसंच्या तसं लिहूया. थीव्ज डू नॉट काढून टाकूया. डू नॉट काढून टाकलं, त्यानंतर स्टील जसंच्या तसं लिहिलं, ग्लासला बदलूया आणि त्या ठिकाणी लिहूया गोल्ड, आणि लीव्ज जसंच्या तसं. आता आपलं एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं थीव्ज स्टील गोल्ड लीव्ज म्हणजे चोर सोन्याची पाने चोरतात. यातलं तिसरं वाक्य आहे शी डज नॉट लाईक ग्रेप्स. शी डज नॉट लाईक ग्रेप्स म्हणजे तिला द्राक्षे आवडत नाहीत. आता ह्या वाक्याला आपण शुद्ध करून लिहायचं आहे. शी जसंच्या तसं, डज नॉट काढून टाकलं, लाईक जसंच्या तसं लिहिलं, तिथं ग्रेप्सच्या बदल्यात आपण लिहूया मँगोज. शी लाईक्स मँगोज म्हणजे तिला आंबे आवडतात. चौथं वाक्य आहे ही डज नॉट प्ले क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळत नाही. आता या वाक्याचं ही जसंच्या तसं, डज नॉट काढून टाकलं, प्ले जसंच्या तसं लिहिलं आणि क्रिकेटच्या बदल्यात हॉकी लिहिलं. मग इथं अर्थपूर्ण वाक्य तयार होतं ही प्लेज हॉकी. तो हॉकी खेळतो.
अ लायन डज नॉट ईट ग्रास या वाक्याचा अर्थ होतो सिंह गवत खात नाही. सिंह गवत खात नाही. आता अ लायन जसंच्या तसं लिहिलं, डज नॉट काढून टाकलं, ईट ग्रासला काढून टाकलं आणि त्याच्या बदल्यात लिहिलं ईट फ्लेश म्हणजे जनावरांचे मांस किंवा जनावरं. मग याचा अर्थपूर्ण वाक्य असं होतं अ लायन ईट फ्लेश म्हणजे सिंह मांस खातो. सिंह जनावरांचे मांस खातो. आता बी क्वेश्चन बघा काय लिहिलंय. नाव यूज डू नॉट ऑर डज नॉट ॲप्रोप्रिएटली इन द फॉलोविंग अँड फ्रेम मिनिंगफुली सेंटेन्सेस. नाव यूज डू नॉट डज नॉट ॲप्रोप्रिएटली इन द फॉलोविंग अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. खालील वाक्यात डू नॉट किंवा डज नॉट यापैकी योग्य ते शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. ह्यांनी एक वाक्य तयार करून दिलेलं आहे बघा. आय लाईक मँगोज म्हणजे मला आंबे आवडतात. ह्याचं अर्थपूर्ण वाक्य त्यांनी केलं आहे डू नॉट वापरून किंवा डज नॉट वापरून. आता ह्यांनी डू नॉट वापरून केलं आहे ते बघूया. आय लाईक मँगोज तर ह्याचं नवीन वाक्य त्यांनी केलेलं आहे आय डू नॉट लाईक फिग्ज म्हणजे अंजीर. मग इथं अर्थपूर्ण वाक्य असं तयार झालं आय डू नॉट लाईक फिग्ज म्हणजे मला अंजीर आवडत नाहीत. दुसरं वाक्य आहे यू ट्रॅव्हल बाय बस म्हणजे तू बसने प्रवास करतोस. बसने प्रवास करतोस. तर यू जसंच्या तसं लिहूया. यू डू नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन. मी असे वाक्य तयार केलं यू डू नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन म्हणजे तू रेल्वेने प्रवास करत नाहीस. तिसरं वाक्य आहे ही गेट्स अप ॲट 7:30. ही गेट्स अप ॲट 7:30 म्हणजे तो सकाळी 7:30 वाजता उठतो. ह्याचं डज नॉट घालून यांनी वाक्य तयार केलं आहे ही डज नॉट गेट अप ॲट 6:30 म्हणजे तो सकाळी 6:30 वाजता उठत नाही. चौथं वाक्य आहे अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल. अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल म्हणजे सशाला लहानसं शेपूट आहे. तर ह्याचं वाक्य आपण तयार करूया अ रॅबिट डज नॉट हॅव अ लॉंग टेल. अ रॅबिट डज नॉट हॅव अ लॉंग टेल म्हणजे सशाला लांब शेपूट नाही. पाचवं वाक्य आहे शी युजेस अ ब्लॅक पेन. शी युजेस अ ब्लॅक पेन म्हणजे ती काळा पेन वापरते. आता शी जसंच्या तसं लिहूया. त्यानंतर डज नॉट लिहूया. मग त्यानंतर लिहूया युजेस. मग त्यानंतर लिहूया अ जसंच्या तसं आणि मी इथं लिहितो ब्ल्यू पेन. शी डज नॉट युजेस ब्ल्यू पेन म्हणजे ती निळा पेन वापरत नाही. यातला चौथा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स युजिंग युअर आयडियाज. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून खालील वाक्ये पूर्ण करा. इथं यांनी पहिलं वाक्य दिलेलं आहे आय विश आय हॅड. असं पहिल्या वाक्याची सुरुवात करायची आहे आणि दुसरं इकडचं वाक्य आहे
आय विश आय कुड. आता याचा अर्थ तुम्हाला आधी सांगतो. याचा अर्थ असा निघतो, आय विश आय हॅड म्हणजे जर माझ्याकडे हे असते तर. आणि दुसऱ्या वाक्याची सुरुवात म्हणजे आय विश आय कुड म्हणजे मी हे केलं असतं, मी ते केलं असतं. तर पहिलं एक वाक्य मी तयार करतोय आय विश आय हॅडचं. तर त्याचं पहिलं वाक्य आहे, आय विश आय हॅड सो मच मनी. आय विश आय हॅड सो मच मनी. या वाक्याचा अर्थ होतो, जर माझ्याकडे खूप पैसे असते तर. माझ्याकडे खूप पैसे असते तर. तर इकडच्या बाजूला याचं अर्थपूर्ण वाक्य मी पूर्ण करणार आहे बघा. आय विश आय कुड परचेस न्यू हाऊस. आय विश आय कुड परचेस न्यू हाऊस म्हणजे मी एक नवीन घर खरेदी केलं असतं. मी एक नवीन घर खरेदी केलं असतं. हे एक वाक्य झालं. दुसरं वाक्य बघा, आय विश आय हॅड अ विंग्स. आय विश आय हॅड अ विंग्स जर मला पंख असते. मग पुढचं वाक्य आहे, आय विश आय कुड फ्लाय. तर मी उडालो असतो. आय विश आय कुड फ्लाय तर मी उडालो असतो. ह्यातलं तिसरं वाक्य आहे, आय विश आय हॅड अ कार. आय विश आय हॅड अ कार माझ्याकडे कार असती तर. तर याचं दुसरं वाक्य होतं, आय विश आय कुड ड्राईव्ह. आय विश आय कुड ड्राईव्ह म्हणजे याचा अर्थ आहे, तर मी ती कार चालवली असती. तर मी ती कार चालवली असती. यातलं पुढचं वाक्य आहे, आय विश आय हॅड अ बाईक. आय विश आय हॅड अ बाईक म्हणजे माझ्याकडे मोटारसायकल असती. तर पुढचं वाक्य आहे, आय विश आय कुड राईड. आय विश आय कुड राईड म्हणजे मी ती चालवली असती. आता इथं बघा, COULD या शब्दाचा उच्चार अनेक विद्यार्थी कुल्ड करतात. तर ते कुल्ड नसून COULD कुड आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा भाग संपला आहे.